माननीय महापौर महोदय, माननीय आयुक्त, माननीय सभागृह नेते सागरजी नाईक साहेब यांनी पावसाळ्यापूर्वी काय उपाययोजना केल्या पाहिजेत या शहराच्या अनुषंगाने, त्याच्यासाठी हा प्रस्ताव महासभेपुढे ठेवला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. आणि निश्चितच नवी मुंबईमध्ये पाणी कुठे भरत नाही, पण आमच्या MIDC भागामध्ये सर्वच ठिकाणी पाण्याचं त्या ठिकाणी भरलेलं तुम्हाला आढळतं. आणि त्याच्यामुळे ठाणे बेलापूर रोड हा नेहमी जाम होतो. मागचा आमच्या MIDCचा जो रस्ता आहे इंदिरानगर, विशेष करून इंदिरानगर तुर्भे MIDC ते माफे या भागामध्ये पण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पूर्ण रस्त्यावरती पाणी येऊन वाहनं पुढे जाऊ शकत नाही. या ठिकाणी MIDCला प्रशासनाने MIDCला सांगायला पाहिजे की MIDCने अनेक डोंगराळ भागातनं जे पाणी वाहत मुख्य नाल्यावरती येत असतं, त्याचे अंतर्गत जे काही नाले होते ते नाले त्या ठिकाणी विकले गेले आणि त्याच्यावरती भूखंड MIDCने दिल्यामुळे तो नैसर्गिक जो प्रवाह डोंगराचा जो पाण्याचा असतो तो त्या ठिकाणी बंद झाल्यामुळे तेही पाणी येतं. नंतर महानगरपालिकेने काही बंदिस्त नाले बनवलेले आहेत, परंतु निश्चितपणे मी सांगेन की शहरातले आपण नाले साफ करत असतो, परंतु MIDCतले नाल्यांकडच्या साफसफाईची कुठली एजन्सी किंवा आपण त्यांना नेमत नाही. काही ठराविक फक्त नाले जे असतात ते पूर्वीचे जे नैसर्गिक नाले होते ते साफ करण्याचा आपण नेहमी टेंडर काढत असतो, परंतु त्याच्या स्वरूपात बदल झालेला आहे आता मॅडम. परंतु प्रशासन तेच जुनेच टेंडर काढत राहतं. तर त्या ठिकाणी जे काही बंदिस्त नाले जास्त मोठ्या प्रमाणात झालेत ते सगळे साफ करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ठाणे बेलापूर रोडवरती पूर्वीच्या काळी थोडे थोडे मोऱ्या होत्या, आम्ही त्यांना मोऱ्या म्हणायचो किंवा त्यांना महानगरपालिकेनंतर डक्ट म्हणायला लागले, पण ते डक्ट पण साफ बरोबर केले जात नाहीत. म्हणजे ह्या बाजूचा भाग जिथले मेन एंट्रन्स असतो तिथला साफ केला जातो आणि पलीकडचा साफ केला जातो. मध्ये जे डक्ट आहेत ना ते तसेच भरलेले राहतात. तर त्याला मशीननी त्या ठिकाणी उडवणं फार गरजेचं आहे, कारण तिथे माणूस तर जाऊ शकत नाही. ठाणे बेलापूर रोड आपण पाहत असतो की इकडून म्हणजे 4 पदरी रस्ता येतो आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी माणूस न झाल्यामुळे दोन्ही बाजूची फक्त साफसफाई होते आणि त्या ठिकाणी ती साफसफाई करणं गरजेचं आहे. दुसरं मी म्हणेन की त्या ठिकाणी झाडांची जी छाटणी करायला पाहिजे असते, कारण MIDC एरियामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात झाडं असतात आणि ते झाडांची छाटणी पण आपला विभाग वेळेवरती करत नाही. आणि पाऊस पडल्यानंतर वादळी वारे आल्यानंतर जेव्हा काही ते झाडं पडतात त्याच्यानंतर मग महानगरपालिका येऊन किंवा त्या ठिकाणी आमच्या MIDCचं फायर स्टेशन आहे ते त्या ठिकाणी झाडं तोडण्याचं काम करते. त्याच्यामुळे लोकांना नाहक वाहतुकीला आणि ह्या सगळ्या गोष्टींना विलंब होतो. दुसरं महत्त्वाचं आहे की 14 गावं जी आहेत, 14 गावं आता नव्याने आपल्यामध्ये समाविष्ट झालेली आहेत. भरत भोईरजींनी या ठिकाणी म्हणणं मांडलेलं आहे, पण तो 14 गावामधल्या कुठलीही माहिती मला वाटतं प्रशासनाकडे नसेल की कुठल्या नाल्यामधलं कुठलं पाणी कुठल्या गावामध्ये कुठे पाणी साचतंय. तर त्याची प्रशासनाने आताच माहिती घेतली पाहिजे. आणि तिथे कुठल्याही गावामध्ये सध्या साफसफाई कर्मचारी त्या ग्रामपंचायतीमध्ये 2च मोठ्या ग्रामपंचायती होत्या, त्या गावांमध्येच फक्त 2च कर्मचारी 2-4 कर्मचारी होते, त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी गटारं साफ व्हायची. परंतु आत्ता मात्र आपण एक स्पेशल म्हणजे साफसफाईचा ड्रॉ आपण घेणं गरजेचं आहे आणि एक विशेष साफसफाईची मोहीम जर पावसाळ्याच्या आधी त्या 14 गावाची घेतली तर मोठ्या अर्थाने ते साफसफाई होतील असं मला त्या ठिकाणी वाटतं आहे. त्याचबरोबर ठाणे बेलापूर रोडवरती जे काही पाणी येतं त्याच्यामुळे सुद्धा वाहतूक कोंडी होते. विशेष करून सविता कंपनीच्या जवळ त्या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी पाण्याचा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. तर अशा सर्व बाबींकडे प्रशासनाने लक्ष वेधावे, कारण बाजूला ट्रेन जात असते. ठाणे बेलापूर रोडच्या बाजूलाच ट्रेनच्या रेल्वेची पटरी आहे, त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी सगळं पाणी अडलं जातं. तर या सगळ्या गोष्टीची खबरदारी घ्यावी आणि सगळे नाले जे आहेत ते त्या ठिकाणी नाले मोऱ्या या साफसफाई करण्याची मोहीम महापालिकेने आत्ताच घ्यावी अशी विनंती.